श्रावण महिन्यातील सोमवारी महादेवाच्या मंदिरात भक्तांच्या मोठमोठ्या रांगा लागतात हे आपल्याला माहितीच आहे। साताऱ्यातील प्रसिद्ध असलेल्या संगम माहुली या गावातील ऐतिहासिक असं काशी विश्वेश्वराचं महादेव मंदिर, त्याची रचना अत्यंत पुरातन आहे। या मंदिराची माहिती पुरातन ग्रंथांमध्ये देखील सापडते। कृष्णा आणि वेदा नदीच्या संगमावर असलेले हे काशी विश्वेश्वराचं महादेव मंदिराचं दर्शन घेण्यासाठी श्रावणी सोमवारी हजारो भाविक येत असतात। दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या साताऱ्यातील काशी विश्वेश्वराचं महादेवाचं मंदिराबद्दलची अधिकची माहिती घेऊया। मित्रो, संगम माहुली म्हणजे तीर्थक्षेत्र संगम माहुली हे गाव संबंध महाराष्ट्रामध्ये परिचित आहे। सातारा शहरापासून अवघ्या पूर्वेच्या बाजूला 4 किलोमीटर वरती असणारं हे संगम माहुली गाव अनेक लोकांचं लक्ष वेधून घेतं। मूळतः या गावामध्ये आल्यावरती आपल्याला विविध मंदिरे, घाट, ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे गाव आपल्याला पाहायला मिळतं। आणि या गावामध्ये खास करून 2 नद्या आहेत, त्यामध्ये कृष्णा आणि वेण्णा, आणि ह्या 2 नद्या संगम झाल्यामुळे या गावाचं नाव प्रथमतः संगम माहुली पडलेलं आहे अशी लोकांची आख्यायिका आज आपल्याला पाहायला मिळते। या गावामध्ये आल्यावरती आपल्याला प्रथमतः 3 मंदिरे पाहायला मिळतात। त्यामध्ये पहिलं असेल काशी विश्वेश्वराचं, जे की संगम माहुलीमध्ये आहे। दुसरं आहे रामेश्वराचं, जे की क्षेत्रमाहुलीमध्ये आहे। आणि तिसरं आहे ते म्हणजे संगमेश्वराचं, जे की पाटकळ या गावच्या हद्दीमध्ये आहे। यामध्ये प्रामुख्याने काशी विश्वेश्वर या मंदिराचा जर इतिहास किंवा याची रचना जर पाहिली तर आपण खास करून या मंदिराच्या खालच्या बाजूस काल्या वास्तूच्या दगडामध्ये हे मंदिर स्थापन केलेलं आहे। आणि वरचा जो भाग आहे तो चुना आणि मातीचा आहे। हेमाडपंथी स्वरूपातील हे मंदिर अनेकांची लक्ष वेधून घेतं। यामध्ये आत आल्यावरती आपल्याला या मंदिराची खांब सेम टू सेम पाहायला मिळतात, मात्र या खांबावरती विविध प्रकारची नक्षी आहेत। त्यामध्ये प्रत्येक खांबाची जर नक्षी आपण जर पाहिली तर ती वेगळी आहे, म्हणजे काही ना काहीतरी एक संदेश आपल्याला या मंदिराच्या माध्यमातून पाहायला मिळतो। आतमध्ये गेल्यावरती आपल्याला एक पिंड आहे, जे की पंचधातूमध्ये आपल्याला असताना पाहायला मिळते। नंतरच्या कार्यकाळामध्ये त्याला एक पितळचं कवच बसवण्यात आलेलं आहे। यामध्ये आल्यावरती गणपती आहे, एक महालक्ष्मीचं असल्यागत एक स्त्रीचं स्वरूपातील असणारं एक मूर्ती आहे। म्हणजे प्रत्येक ना अशा विविध एका वास्तूची एक महत्त्वपूर्ण स्थापत्यशैली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। ज्यावेळेस मंदिराच्या बाहेर गेलो की आपल्याला 2 पार पाहायला मिळतात। एका पारावरती शनी मारुती आहे, एका पारावरती दुसरे एक मारुती आहेत। आणि त्याच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर श्रीरामाचं मंदिर आहे, विठ्ठल रखुमाईचं। खास करून ह्या ठिकाणी विठ्ठल जे मंदिर आहे ते राई आणि रखुमाबाई ह्या दोन्ही देखील असणार त्यांच्या पत्नी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात, त्या वास्तूमध्ये किंवा त्या पाषाणामध्ये। त्याचबरोबर कृष्णमाईचं मंदिर आहे, ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे। या गावामध्ये अनेक वास्तू जर आपण लक्षात घेतल्या तर यामध्ये खास करून छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू आणि संभाजी महाराजांचे पुत्र थोरले शाहू महाराज यांनी हे वसवलेलं गाव आहे। आणि त्यांची समाधी देखील या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळते। न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा।